भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्री ही केवळ एक सण नाही, तर ती रात्र आहे आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची। असे मानले जाते की या रात्री पृथ्वीवर आध्यात्मिक ऊर्जा आपल्या चरमसीमेवर असते। मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे। शास्त्रात सांगितले आहे की या रात्री केलेली भक्ती हजारो जन्मांची पापे धुवून टाकते, आणि जो व्यक्ती महाशिवरात्रीची कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख महादेव स्वतःच्या चरणी स्वीकारतात। चला तर मग सुरू करूया आजची ही विशेष कथा। ही कथा अशा काळातील आहे जेव्हा पृथ्वीवर धर्माची ज्योत कधी मंद व्हायची तर कधी प्रखर, जेव्हा मानवाचे हृदय वेदनेने भरून जायचे आणि त्याला कुठेही आधार मिळायचा नाही। ही गाथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या भक्तीला जगाने ठोकर मारली, पण महादेवाने त्याला आपल्या हृदयाशी लावले। दीनबंधूची व्यथा। ज्या दिवसाची प्रतीक्षा संपूर्ण जग हर्षोल्लासाने करत होते, मंदिरांमध्ये घंटानाद घुमत होता, धूप दीप आणि नैवेद्याच्या सुवासाने वातावरण पवित्र झाले होते, त्याच दिवशी दीनबंधू नावाचा एक जीव आपल्या आयुष्यातील सर्वात गडद अंधारात बुडाला होता। महाशिवरात्रीचा पावन सण, पण दीनबंधूसाठी हा सण नव्हता, तर त्याच्या तुटलेल्या हृदयावर झालेली आणखी एक जखम होती। तो दीन होता, अनाथ होता आणि अत्यंत गरीब होता। त्याच्याकडे ना अर्पण करायला फुले होती, ना दूध, ना बेलपत्र। त्याच्याकडे होती ती फक्त एक कापणारी आत्मा, एक फाटलेले हृदय आणि डोळ्यांत साठलेला अश्रूंचा अथाह सागर। त्याचे नाव दीनबंधू होते, पण त्याचा ना कोणी बंधू होता, ना कोणी आधार। गावकुसाबाहेर एका मोडक्या झोपडीत तो एकटाच राहायचा, जी झोपडी त्याला वादळांपासूनही वाचवू शकत नव्हती। भूक त्याची रोजची सोबती होती, आणि अपमान हे त्याच्या आयुष्याचे दुसरे नाव होते। गावात जेव्हा कोणताही उत्सव यायचा तेव्हा लोक त्याला अधिकच धिक्कारायचे। अरे, हा अपशकुनी कुठून आला? कोणी ओरडायचे, हटा याला इथून, याचा चेहरा पाहिला की दिवस खराब जाईल। दुकानदारांनी त्याला आपल्या सावलीलाही उभे करून घेतले नसते। अंगावर मळकट फाटलेले कपडे, विखुरलेले केस आणि भुकेमुळे सुकलेला चेहरा असे त्याचे रूप होते। जगाचा तिरस्कार। एकदा गावच्या मुखियाच्या मुलाचे लग्न होते। दीनबंधूने विचार केला की आज कदाचित कोणीतरी मला अन्नाचा एक घास देईल। हिम्मत करून तो त्या घराच्या अंगणाबाहेर जाऊन उभा राहिला। त्याच्या डोळ्यांत आशेचा एक किरण होता, पण मुखियाच्या मुलाने त्याला पाहताच हातात काठी घेतली आणि ओरडला, जा इथून मनहूस, तुझ्यामुळे आमचं शुभ कार्य बिघडेल, निघ, नाहीतर हाडे निकामी करीन। काठीचा मार त्याच्या अशक्त शरीरावर बसला आणि तो वेदनेने विव्हळत तिथून दूर पळाला। त्या दिवशी त्याने विचार केला, माझा जन्म काय फक्त मार खाण्यासाठी आणि अपमान सहन करण्यासाठी झाला आहे का? या जगात मला आपलं म्हणणारं कोणीच नाही का? दुसऱ्या एका वेळी तो खूप भुकेला होता। एका मंदिराजवळ प्रसादाचे वाटप सुरू होते। त्याला वाटले की महादेवाच्या दारातून कोणीही भुकेले जात नाही। तो हळूहळू मंदिराच्या पायऱ्या चढू लागला, पण जसा तो प्रसादाच्या पात्राजवळ पोहोचला, पुजाऱ्याने त्याला पाहिले आणि रागाने ओरडले, खबरदार, तू इथे कसा आलास? तू अपवित्र आहेस, माझ्या प्रसादाला विटाळ करू नकोस, निघ इथून, नाहीतर मारून मारून कचरा करीन। दीनबंधूच्या डोळ्यांत पुन्हा अपमानाचे अश्रू आले। त्याचे हृदय ओरडून सांगत होते, महादेवा, तुझ्या दरबारातही माझ्यासाठी जागा नाही का? माझी भूक, माझी पीडा, माझी भक्ती सगळं व्यर्थ आहे का? त्याला तिथूनही हाकलून देण्यात आले। त्याच्या मनात हजारो प्रश्न होते ज्यांना उत्तर नव्हते। त्याचे मन एका फुटलेल्या काचेसारखे झाले होते, ज्यावर दररोज अपमानाचे दगड मारले जात होते। महाशिवरात्रीचा संकल्प, आणि आज महाशिवरात्री होती। गावच्या मंदिरातून भजन कीर्तनाचा आवाज येत होता। लोक नवीन कपडे घालून हातात पूजेचे ताट घेऊन मंदिराकडे जात होते। दीनबंधू आपल्या मोडक्या झोपडीत बसून बाहेरचा झगमगाट पाहत होता। त्याच्या मनात एक विचार आला, आज तर महादेवाचा महापर्व आहे, आज तरी तो मला आपल्या दारातून हाकलणार नाही ना? नाही, आज मी जाणारच, काहीही झाले तरी मी माझ्या महादेवासमोर जाऊन आपली व्यथा मांडणार। त्याने आपले फाटलेले कपडे नीट केले, पाय लटपटत होते, पोटात भुकेची आग होती, पण हृदयात शिवरायांप्रती एक अढळ श्रद्धा उफाळून येत होती। तो हळूहळू मंदिराकडे निघाला। वाटेत लोकांनी त्याला टोमणे मारले, पण त्याने कोणाकडेही पाहिले नाही। त्याचे लक्ष फक्त मंदिराच्या शिखराकडे होते। मंदिरातील त्या रात्रीचा चमत्कार। कसाबसा तो मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचला। आत उत्साहाचे वातावरण होते, भक्तांची गर्दी होती। कोणी दूध अर्पण करत होते, कोणी जल, पुजारी मंत्रोच्चार करत होते। दीनबंधू एका कोपऱ्यात गर्दीपासून दूर शिवलिंगासमोर गुडघे टेकून बसला। तो इतका थकला होता की त्याच्याकडे काही बोलण्याचे त्राणही उरले नव्हते। त्याच्याकडे फुले नव्हती, दूध नव्हते, फक्त एक तुटलेले मन आणि खरे अश्रू होते। त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, आधी हळू आणि मग वेगाने। ते अश्रू शिवलिंगाच्या पायथ्याशी पडत होते। तो ढसाढसा रडू लागला। त्याने आपले सर्व दुःख, आपला सर्व अपमान त्या अश्रूंमध्ये मिसळून महादेवाच्या चरणी अर्पण केला। त्याचे ओठ काही बोलत नव्हते, पण त्याचे हृदय ओरडत होते, हे माझ्या महादेवा, तुला माहीत आहे माझ्याकडे काहीच नाही,
आज हे माझे अश्रूच माझा अभिषेक आहेत, हे माझे तुटलेले मनच माझे बेलपत्र आहे, हे माझे दुःखच माझे पुष्प आहे. स्वीकारा प्रभू, या अभागे आत्म्याचा स्वीकार करा. त्या क्षणी त्याला जगाचा विसर पडला. त्याला फक्त त्याचा महादेव दिसत होता. जगाने ज्या अश्रूंना कधी किंमत दिली नाही, त्या अश्रूंनी आज प्रत्यक्ष शिवलिंगाचा अभिषेक केला होता. कैलासावरील दर्शन. त्याचवेळी कैलासावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांच्या मुखावर एक स्मितहास्य आले. माता पार्वतीने पाहिले की पृथ्वीवर अनेक भक्त पूजा करत आहेत, पण त्यांची नजर त्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या दीनबंधूवर गेली. माता पार्वती म्हणाल्या, स्वामी, पहा हा भक्त. याच्याकडे काहीच नाही, पण याच्या भक्तीत अशी आग आहे की माझे हृदयही वितळत आहे. याला जगाने खूप त्रास दिला आहे. आता याला तुमच्या चरणी आश्रय द्या. महादेव म्हणाले, देवी, याचे हृदय शुद्ध सोन्यासारखे आहे. याने अनेक ठोकरी खाल्ल्या, पण माझ्यावरचा विश्वास ढळू दिला नाही. याची भक्तीच सर्वात मोठी पूजा आहे. चला, याला दर्शन देण्याची वेळ आली आहे. साक्षात दर्शन आणि वरदान. मंदिरात अचानक एक अलौकिक शांतता पसरली. दिव्यांची ज्योत अधिक प्रखर झाली आणि वातावरणात एक दिव्य सुगंध दरवळला. दीनबंधूने डोळे उघडले आणि पाहिले की साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती त्याच्या समोर उभे आहेत. महादेवांचे ते रूप पाहून दीनबंधू थक्क झाला. त्याला वाटले हे स्वप्न आहे की काय, पण महादेव हसले आणि त्यांचा आशीर्वाद देणारा हात उंचावून म्हणाले, उठ माझ्या भक्ता, तुझ्या अश्रूंनी आज कैलासालाही हलवले आहे. जगाने तुला नाकारले, पण मी तुला स्वीकारले आहे. तुझी ही श्रद्धाच माझे सर्वात प्रिय आभूषण आहे. माता पार्वती म्हणाल्या, पुत्र, आजपासून तुझे सर्व दुःख संपले आहेत. तुझ्या भक्तीच्या जोरावर तुला ते सर्व मिळेल जे तू कधी स्वप्नातही पाहिले नसेल. महादेवांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू आजपासून दीनबंधू नाही, तर ज्ञानबंधू म्हणून ओळखला जाशील. तुझ्या वाणीत सत्य असेल आणि तुझे जीवन जगासाठी मार्गदर्शक ठरेल. कथेचा शेवट. क्षणात दीनबंधूचा कायापालट झाला. त्याचे मळकट कपडे शुद्ध झाले. त्याचे शरीर तेजपुंज झाले. जे लोक त्याला हाकलत होते ते आता त्याच्या चरणी लोटांगण घालू लागले. पण ज्ञानबंधूच्या मनात कोणाबद्दलही राग नव्हता. त्याने सर्वांना प्रेमाने जवळ केले. ही कथा आपल्याला शिकवते की सच्ची भक्ती कोणत्याही वस्तूची मोहताज नसते.